जशा पद्धतीनं तुम्ही पेराल त्या पद्धतीनं उगवत राहतं. पूर्वीची परिस्थिती वेगळी होती की आजोबान केलं तर ते वडिलाला फेडा यायचं, वडिलांनी केलं तर ते नातवाला फेडा यायचं. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. 10-10, 15-15 वर्षानं हा बदल होतोय. पवारांनी या महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून फोडाफोडीचं राजकारण केलं. त्यांचं राजकारण कुठल्या वैचारिक बेसवरती अवलंबून नव्हतं. काही लोक एकत्रित करायचे, काही गट नेते एकत्रित करायचे आणि त्याला पार्टीचं नाव द्यायचं, असा त्यांचा प्रोग्राम होता. आणि फोडाफोडीवरती त्यांचा खूप जोर होता. आपण महाराष्ट्रातल्या अनेक घराणे बघितले तर त्यांनी प्रत्येक घराण्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. चुलता एकीकडं असला तर पुतण्या एकीकडं, बाप एकीकडं असला तर पोरगा एकीकडं, भाऊ एका पार्टीत असला तर दुसरा भाऊ ह्यांच्या पार्टीमध्ये. तर त्यांनी पहिल्यापासून असे उद्योग केले. आता तेच त्यांच्या बाबतीमध्ये घडतं आहे. आज जे भारतीय जनता पार्टीचा विश्वासघात त्यांनी 2019ला केला, त्यांनी आसुरी आनंद व्यक्त केला की आम्ही आता कसं देवेंद्रजी फडणवीसांना मुख्यमंत्री पदापासून बाजूला ठेवलं. भारतीय जनता पार्टीचे सर्वात जास्त आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून आले तरी आम्ही त्यांना बाजूला ठेवलं. महाराष्ट्रातल्या लोकांनी युतीला मतदान दिलं होतं. जी नैसर्गिक अलायन्स होती शिवसेना, भाजप आणि बाकीच्या सगळ्या पक्षांची, त्यांना लोकांनी बहुमत दिलेलं असतानासुद्धा त्यांचा मुख्यमंत्री पदावरती आम्ही बसू दिलं नाही, असा एक त्यांना आसुरी आनंद झाला होता. आणि त्याचा 2.5 वर्ष त्या पद्धतीनं त्यांनी कामी केलं. परंतु शेवटी महाराष्ट्रामध्ये जे व्हायचं ते झालं. शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात फूट झाली, राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात फूट झाली. जे म्हणत होते रामाचं अस्तित्व नाही, आता त्या लोकांना स्वतःचं अस्तित्व शोधायची वेळ आलेली आहे. जी लोक टीका टिप्पणी करत होती भारतीय जनता पार्टीचं कुठंच काय नाही, आज ती लोक गावात शाखा काढायला जायला लागलेत. गाव तिथं शाखा, ही वेळ आता त्यांच्यावरती आलेली आहे. त्यामुळे काय फार विशेष त्यांच्या बाबतीत घडलंय असं तर माझं अजिबात मत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.